मला वाटलं फक्त तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस. यया कौरवाची या घरा शिष्टाई धाडीला सी दातारा ऐसा वणिजे साठी जगेश्वरा विकिलासी आम्ही. असू द्या, आपण तेच सांगितले कथेत राहू द्या, नको कोणाला डिस्टर्ब करू. असो, मला काय म्हणायचं आहे, पर्यायसिया तू ते स्वामी कहीच नेणो जी आम्ही. म्हणून सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझशी. आम्ही नातेवाईक म्हणून तुझ्याकडे पाहू लागलो, शरीराच्या संबंधाने त्याच्याशी वागू लागलो. संतांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे, जी व्यक्ती नामस्मरण करते तिच्याशी नाते संबंधाने बघायचं नाही. परमार्थी न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू नये. त्याच्याशी कोणत्याच रिलेशन्सने बिहेवियर करायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. तो तुमचा नसतो, तो सगळ्या जगाचा असतो, कारण तो फक्त देवाचा असतो. तुकोबारायांनी आणखी स्पष्ट खुलासा केलाय, जन्मोनिया झाला अवघिया वेगळा म्हणून गोपाळा दुर्लभ तो. म्हणून गोपाळा दुर्लभ तो. अर्जुन खेद व्यक्त करतो, मला आता कळलं तू योगियांचे समाधी सुख. कैसा जाणेची ना मी मूर्ख. मी मूर्ख आहे हे ज्याला कळालं ना त्याला शहाणा म्हणायचं. कारण मूर्ख स्वतःला नेहमी शहाणाच म्हणत असतो. म्हणजे जो शहाणा झाला तो म्हणतो की मी मूर्ख आहे. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी मी मूर्ख. आपण तर कायमचे मूर्ख. संतांच्या कृपेने शोभा आहे हे म्हणणं ज्ञानोबारायांचं आहे. अर्जुन म्हणतो, माझं चुकलं देवा, मी तुला जाणलं नाही, मी तुला समजून घेतलं नाही. ज्या महादेवाची आम्ही आराधना करतो आहोत त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. मग ते दोन्ही अर्थाने, कथा शिवाचं सगुण स्वरूपही सांगणार आहे, कथा शिवाचं निर्गुण स्वरूपही सांगणार आहे. तो विशिष्ट आकाराचा आहे हे सगुण स्वरूप आहे, आणि तो चराचरात व्याप्त आहे हे त्याचं निर्गुण स्वरूप आहे. सगुणाने भजणाऱ्या माणसाला निर्गुणाचा बोध येत नाही, तोपर्यंत त्याचं भजन अपूर्ण आहे. गीता त्याला अलाव करत नाही. हे समस्तई श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. आपण ज्याची देवघरात पूजा करतो तोच परमात्मा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक जीवांमध्ये आहे. हा बोध म्हणजे त्याचं स्वरूप. आपल्याला माहितीच नाही, देवी पुढे कापलेल्या कोंबडीत पण देवी असते. एको देव सर्व भूतेषु गुडा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. आपण यथार्थ आचरण करतच नाही. त्यावी केले मग आपल्याला करायला लागल, तू कर. बुडत्याचा पाय खोलात आणि सगळं मुसळ केरात. आपण जाणलं पाहिजे हे असं आहे, हे असं आहे. स्वरूपाने जाणं. कथा शिवाचं स्वरूप सांगते. दुसरं त्याचं सामर्थ्य सांगते. तो किती बलवान आहे. त्याने काय होईल, चिंता दूर होतील, चिंता दूर होतील. परमात्म्याच्या सामर्थ्याने आपण निश्चिंत होतो. हे भूतबाधाला घाबरलेले लोक होते ना, त्यांना ज्ञानोबारायांनी म्हटलं की तुम्ही हरी म्हणा, होईल त्याने. ते म्हणाले ती भूत एवढी बलवान आहेत आणि आपण नुसतं हरी म्हणून कसं काय होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हरी म्हणून कसं काय होणार आहे, तुम्हाला चिंता वाटते. ज्ञानदेव म्हणे हरी माझा
मुखे म्हणा हरी 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 मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे गणना कोण करे समर्थपणे प्रमाण म्हटलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. चिंता करण्याचं कारण नाही, हरी समर्थ आहे. सामर्थ्य कळालं, निश्चिंत झालो आणि तो खूप प्रेमळ आहे हे कळालं, निर्भय झालो. भीती वाटते. एखादा माणूस जर खूप मोठा असेल, त्याच्याकडे खूप अधिकार असतील, तर माणसं त्याच्याशी बोलायला घाबरतात. त्याला कशी हाक मारावी, दचकतात, बिचकतात. का? अंतर कसे आहेत ना कसे नाही. सरकारी कार्यालयात गेल्यानंतर घरी किती पण दादागिरी करणार, तिथं बरोबर नीट असतो. त्याला माहिती याचा मूड जर फिरला सरपिऱ्याचा तर 10 हेलपाटे मारायला लागले. पण गंमत अशी असते सरकारी कार्यालयाची, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यवहार ज्या खोलीत होतात ती रजिस्ट्रेशन ऑफिसची रूम सगळ्यात भिकार असते. याला म्हणतात ये मृत्यूलोकीची उपराटी. ती खुर्ची असते, तिथं एक हातच मोडलेला असतो, ते अंगठा टेकून सगळे अख्ख्या भीतीला कलर लावलेला असतो. समजतच नाही 6 डिसेंबर 14 एप्रिल काय कळतच नाही. पुढे कुठं काय पसारा घातलेला ना तो काहीच कळत नाही. आणि तिथे व्यवहार सगळे जगातले रजिस्ट्रेशन ऑफिस, घाबरतात माणसं तिथं. काय करू काय नको, का? त्यांचा अंदाज नाही. भगवान श्रीहरीच्या सन्निध गेल्यानंतर एवढा बलवान, एवढा सामर्थ्यवान, एवढा सुस्वरूप, पण तो परमात्मा सुस्वभावी आहे हे कळलं. आता भीती निघून गेली. नवीन कीर्तनकार जे असतात ना, त्यांच्यासमोर फक्त 2-4 कीर्तनकार येऊन बसू द्या, त्याची तत्पप त्यालाच माहिती. बरोबर, कळतच नाही काय बोलावं. ते भाऊने अभंग सांगितलं होतं एकदा नवीन कीर्तनकारात. तुका म्हणे एका जनार्दनी म्हणे नाम याची जनी. कॉकटेल ज्यूस बनवला, कळतच नाही काय होतं ते. अचानकपणे शाहू महाराज आले एका गावात. आता शाहू महाराज आले म्हटल्यानंतर फटाफट सगळी गडबड झाली नियोजनाची. अचानक आले, म्हणाले यांची व्यवस्था करा. व्यवस्था करायला घेतली तर एका कार्यकर्त्याने माईक हातात घेतला आणि अनाउन्स दिला करून, राजापूरचे कोले आले, संतरांजी अंथरांजी संत्रा. मला काय म्हणायचंय, ते राजापूरचे कोले नव्हते आले, कोल्हापूरचे राजे आले होते. त्याच्या बाबतीत आपली भीड चेपते जेव्हा कळतं तो सुस्वभावी आहे. मग आम्ही शिवमहापुराण कथा ऐकायला का बसलो? शिवजींचं स्वरूप कळालं, आमचं अज्ञान दूर होईल. शिवजींचं सामर्थ्य कळालं, आमच्या जीवनातल्या चिंता दूर होतील. आणि भगवान शिवजींचा स्वभाव कळाला, आमच्यातलं भय दूर होईल आणि आम्हाला शिवजी आत्मीय वाटतील. पहिल्या दिवशी आपण शिव महात्म्याचा विचार केला, दुसऱ्या दिवशी विद्येश्वर संहितेचा विचार केला. विद्याधराकडे कथा आहे ना, मग विद्येश्वराची संहिता सांगितली. त्यानंतर तिसरी संहिता शिवमहापुराणाच्या कथाक्रमाने येते, ती रुद्र संहिता आहे. या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत. पहिला आहे सृष्टीखंड, दुसरा आहे सतीखंड, तिसरा आहे
पार्वती खंड, चौथा आहे कुमार खंड आणि पाचवा आहे युद्ध खंड. या 5 खंडापैकी आपल्याला 3 खंडाचा विचार करायचा आहे. तसं सगळं आपण खंडानीच घेतलेलं आहे. एक एक खंडाबद्दल अखंड विचार आपल्याला करायचा आहे. या रुद्र संहितेतला पहिला खंड आहे तो सृष्टी खंड आहे. या सृष्टी खंडाच्या अंतर्गत भगवान शिवाद्वारा सृष्टीचं सृजन कसं झालं, या सृष्टीचा विस्तार भगवान महादेवानी कसा केला, त्याचा विचार यामध्ये आलेला आहे. म्हणजे हा उत्पत्ती प्रकाशित करणारा खंड आहे. निर्मिती, क्रिएशन, जनरेशन, जनरेट करणे, निर्माण करणे. मग हे कसं कसं घडलंय आम्हाला ते कळालं पाहिजे. पण आपल्यावर ग्रंथाचे खूप उपकार आहेत. ग्रंथ कोणतंही तत्वज्ञान सांगत असताना ते तत्वज्ञान ज्या कथेत जन्माला आलं त्या कथेपासून सुरू करतो. कारण नुसते फिलॉसॉफीचे कट्स जर मांडले तर आपल्याला घरच्यापेक्षा चांगली झोप येईल कथेत. त्या सगळ्याला रम्य बनवलं जातं आणि ते रम्य बनवण्याकरता कथा असतात. म्हणून सृष्टीखंडाच्या आरंभाला महापुराणाच्या अंतर्गत एक कथा आली आहे. काय झालं, नारद मुनी तपश्चर्य करता एका पवित्र स्थळी जाऊन बसले. ते स्थळ पवित्र यासाठी होतं की कोणती साधना करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तशा जागेवर तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला योग करायचा आहे ना, तर भारतातलं सर्वोत्तम ठिकाण आहे ऋषिकेश. अख्ख्या जगातले लोक योग करायला तिथे जातात. म्हणून आता ऋषिकेशचं नाव बदललंय. रेल्वे स्टेशनचं नाव वाढलं, योग नगरी ऋषिकेश. कधी योग आला तर नक्की जाऊन करा. ऋषिकेश ही योगाची भूमी, तिथे जाऊन योग करा. असं जगभरात विशिष्ट वस्तूचं विशिष्ट स्थान आहे, क्षेत्र आहे, त्याचं दालन आहे. तुम्हाला तिथे जावं लागेल ते करण्यासाठी. तुम्हाला जर वाळवंटच बघायचं असेल तर कुठं जायला पाहिजे? राजस्थानात. पैसा जास्त झाला तर तीच वाळू बघायला दुबईला जा. दुसरं काय? तुम्हाला जर बर्फाच्छादित हिमशिखर बघायची असतील तर तुम्ही हिमालयाकडे गेलं पाहिजे. तुम्हाला गव्हाची शेती बघायची असेल तर पंजाबला गेलं पाहिजे. तुम्हाला वळणाचे रस्ते बघायचे असतील तर कोकणात गेलं पाहिजे. झाला वाटतं हायवे, थोडासा राहिलाय, दुरुक राहिलाय. किती पण एक्सपर्ट ड्रायव्हर गाडी चालवताना झोपू कसा शकतो? समृद्धीला जाऊन बघा. तुम्हाला जे पाहिजे त्यासाठीच्या त्या जागा आहेत. तुम्हाला चिकी खायची, कुठं जाता? मगनलाल सांगायला जगनलाल कशाला पाहिजे? त्यात तुम्ही येवन आहात. फक्त अख्ख्या लोणावळ्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात लोणावळ्याची चिकी भेटते सावध. त्या कुमार रिसॉर्ट वरून रेल्वेच्या ब्रिज वरून पलीकडे जावं लागतं आणि तिथून लेफ्ट घ्यायचा. लोणावळे गावात आतमध्ये गेल्यावर ते ओरिजिनल चिकीचं दुकान आहे. आम्ही त्या नवमी भजनी मंडळात जातो, तिथं ते कीर्तनाला येतात ते चिकीवाले आणि मग नंतर ते प्रसाद म्हणून ते बांधून देतात. अजूनही त्यांच्याकडची चिकी ती कागदातच बांधण्याची पद्धती आहे आणि त्याला ते रिबिनने बांधतात. असं हे जे जुनं आहे, कीर्तनाला येत जा बरोबर, म्हणजे मग लक्षात येईल आपल्या. लोणावळ्याला चिकीसाठी जा. महाबळेश्वरला काय जाता? स्ट्रॉबेरी खायला. मला तिथंच जायला पाहिजे. घोंगडी घ्यायची, मशाला, आणखी कशाला कुठं जा. तुम्हाला जे करायचे त्यासाठी तसं गेलं पाहिजे. तुम्हाला उत्कृष्ट वास्तुशिल्प पाहिजे तर दक्षिण भारतात गेलं पाहिजे.
वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुले सांगायचे, उत्तर भारतात जायचं खायला आणि दक्षिण भारतात जायचं पाहायला. बघण्यासाठी काय उंच उंच मिनार आहे, मीनाक्षी मंदिर, अख्खा दक्षिण भारत. मग लक्षात येतं यांचा जॉमेट्रीचा क्लास कोणाकडे होता, त्यांची भूमिती इतकी पॉवरफुल कशी काय, एवढे दगड कसे एकावर एक ठेवले असतील, क्रेन कुठून आणले असतील. आणि हे कधीचीच मंदिर आहे. दक्षिण भारतात जायचं पाहायला आणि उत्तर भारतात जायचं आहा काठियावाडीपासून सुरुवात. इथून निघा फक्त भोजनाचा आनंद. फक्त उलट्या जोड्या लावू नका. दक्षिण भारतात खायला जाऊ नका. का? इडली त्यांची काकड आरती आहे, मसाला डोसा शेजारती, मध्ये भजनच नाही. फिरायला जे गेलेत ना ते पक्के वैतागत राहतात. ते निष्ठा त्याच. तुम्हाला उलट्या जोड्या कोणी लावायला सांगितल्या होत्या? तसं तपश्चर्येला कोणती भूमी लागते? शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नातिश्रितम नातिनीचम शैलाजिन कुशोत्तरम. नारद मुनी त्या भूमीत तपश्चर्येला बसले ज्या भूमीत आधी महादेवानी तप केलं होतं. अशा काही उपासनेच्या जागा असतात की जिथे शेकडो वर्षे, हजारो वर्षे ती साधना घडलेली असते. आणि मग तिथे आपण गेलो तर आपलं मन स्थिर होण्यासाठी सहाय्य होते. दिंडीत चालायला लागल्यावर भजन करा सांगावं लागतं? नाही सांगावं लागत, आपोआप भजनी होतो माणूस. फक्त वारीत जाऊ द्या. पंढरपूरला वारीला माणूस गेला ना, त्याच्या गळ्यात माळ असो नाही तर नसो, उलट ज्यांच्या गळ्यात माळा नाही ते मोठाले टिकले लावून असतात आपल्यापेक्षा. का? पंढरपूरचा महिमा आहे. तो प्रभाव असतो, तो ऑरा असतो, ते आभामंडल असतं. काशीला गेला ना माणूस आपोआप ज्ञानावर प्रेम जडणार. वृंदावनला तुम्ही गेलात आणि कृष्ण प्रेमी व्हा सांगायची गरज नाही. तुम्ही तिथे गेलात की तसे होणार. भगवान श्री महादेव जिथं तप करतात तिथे होणार. रस्त्यात तिकडे कोणतरी दगड मारला असता. त्याला भजन करायची लई इच्छा आहे, पण माणूस असताना फक्त भांडणच केलं गड्यांनी, त्याच्यामुळे ते राहून गेला. असं आपलं काही राहू नये याच्यासाठी या मांडव घातलाय. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. देवाने कृपा केली की आम्हाला या मांडवात आणलंय. भगवान महादेव ज्या ठिकाणी तपश्चर्या करतात त्या तपस्थलीच्या जागेवर आज नारद आले. त्या नारदांना विचलित करण्यासाठी इंद्रादी देवता आल्या. नारदांना विचलित करण्यासाठी इंद्रादी देवतांचं येण्याचं काय कारण? त्याचं उत्तर असं आहे, तपश्चर्येच्या योगाने माणसं संयमी होतात. संयमी झालेली माणसं ऊर्ध्वरेत होतात. भगवंताने आपल्या शरीरात घातलेली शक्ती म्हणजे वीर्य शक्ती आहे. शास्त्र असं म्हणतं, ही जर अधोगामी बनली तर जीवाला प्रगट करते आणि ही जर ऊर्ध्वगामी बनली तर शिवाला प्रगट करते. त्यामुळे भोगासक्त माणसं समाधानाचे कधीच अधिकारी होऊ शकत नाही. अधिकार हा संयमी माणसाला येतो. म्हणून या गोष्टी सुखकारक उदाहरणात मानल्या गेल्यात, पण बाहेर ठेवल्यात, आत नाही घेतल्या, त्या बाहेर ठेवल्या. परवा जग्गी वासुदेवाने एक्सप्लेन केलं होतं. एमपी मध्ये खजुराहो आहे आणि त्यातल्या शिल्पकला जगभरात फेमस आहेत. फक्त खजुराहो म्हटलं की आपले लोक जरा संदिग्ध होतात, कन्फ्युज. त्याचं कारण आहे, खजुराहोचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेरच्या सगळ्या भिंतींवर मैथुनाची चित्र आहेत. सगळ्या सेक्सुअल थीम्स आहेत. प्रश्न असा आहे, ते आहे काय मंदिर? आणि त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काय लावलेत? विषयी चित्र लावली, ती विषयी मूर्ती आहे. का असं केलंय याचा विचार आम्हाला कधी पडलाच नाही.
आणि याच्या बुडाशी आम्ही न गेल्यामुळे यात आपल्याला अज्ञान शिल्लक राहिलं आणि आपलं अज्ञान औत्सुक्यात बदललं. ज्या गोष्टी मानवी जीवनातल्या निर्णायक आहेत त्या गोष्टी चर्चेत नाहीच आहेत. का? आम्हाला लज्जेपोटी संकोच वाटतो आणि आपण त्याच बाबतीत उत्सुक असतो. हा तर गोळ आहे. सगळं अध्यात्म ह्या एकाच गोष्टी भोवती फिरते, कोणीच विसरू नका. तुम्ही भजन मार्गाला बरोबर लागलात त्याच्या दोन खुणा आहेत. एक, तुम्ही विकृत विषयाची आसक्ती त्यागू शकलात, ज्याला पाप म्हणतात, ज्याला पापाचार म्हणतात. पुरुषाला परस्त्री त्याज्य वाटू लागली, स्त्रीला परपुरुष त्याज्य वाटू लागला, म्हणजे पहिला बॅरिगेड आपण ओलांडलं. आणि नंतर आपल्या सुखाकरता, आपल्या समाधानाकरता आपण विषय हे निवडतच नाहीत, म्हणजे आपण आता टॉप क्लास आहोत. सगळ्या अध्यात्माचा हा क्रायटेरिया आहे. आपण तो लोकांना आपल्याकडे बघायला भाग पाडण्यासाठी जर उत्सुक करत असू तर मग आपली दया देवाला पण येणार. आपल्या आनंदाचं क्षेत्र विषयाच्या पलीकडे गेलं पाहिजे. ते म्हणाले की ह्या मंदिराच्या बाहेर या पोजेस का लावल्यात? त्यांनी एक युक्तिवाद मांडला. ह्या सगळ्या पोजेस बाहेर आहेत, आतमध्ये नाहीये. याचा अर्थ विषयात सुख नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. संतांनी कबूल केलंय. आणि विषयेंद्रिया मेळ होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. विषय आणि इंद्रिय एकत्र आली की ते सुख वृत्तीचे तट ओलांडून वाहत. तुम्हाला जर खूप गरम होत असेल आणि पटकन जर एसीची झुळूक अंगावर आली तर तुमचे डोळे बंद होतात. हा बरं वाटलं. डोळे बंद झाले म्हणजे काय झालं? त्या एसीच्या झुळकेने तुमच्या स्किनला टच केल्याबरोबर तुम्हाला तिथं जी अनुकूल वेदना निर्माण झाली तिने वृत्तीचे तट ओलांडले, त्याची खूण तुमचे डोळे बंद होतात. डोळ्यांचं बंद होणं हे विषयाने सुखाने वृत्तीला ओलांडल्याचं चिन्ह आहे. पण आमचे तत्ववेत्ते म्हणतात ही सगळी चित्र मंदिराच्या बाहेर लावलीत, आत नाही, कारण याला ओलांडून तुम्हाला आत यायचं. ज्ञानेश्वर महाराज, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतासी कामो विषयावरी. आमच्या संतांनी तरुणांना अजिबात त्याग वैराग्य वगैरे सांगितलेलं नाही. ते म्हणतात तुम्ही व्यवस्थित प्रपंच करा आणि विशिष्ट काळानंतर त्याच्यातून बाहेर या. हा सगळा विषयाचा डोस आहे तो 50च्या पुढच्या लोकांना दिलाय. तुम्ही आता सांभाळा. कारण विषयाचा भोग, त्याचे अधिकार त्यांच्याकरता स्वतंत्रता आहे. पण तुमच्या मनात जर त्यातले अंश राहिले तर तुमचं अख्खं जीवन खराब होईल. पोरांनी बापाला सांगितलंय कामवासना टाकून द्या. गोकर्ण आत्मदेवाला म्हणतो धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान, सेवस्व साधू पुरुषान जही कामतृष्णा. कामतृष्णा सोडता आली पाहिजे, सोडत नाही. इंद्रियांना वळण लागलेलं राहतं. केळं सुद्धा खलबत्त्यात कुटून खावं लागतं आणि तरी पण वासना मरत नाही. बरं, गंमत अशी आहे, दात परत बसवता येतात, आतडे रिप्लेस होत नाही. दात बदलले, आत ते तर तसंच आहे ना. मग या सगळ्याची आसक्ती हळूहळू कमी झाली पाहिजे, हळूहळू कमी झाली पाहिजे. हा आग्रह आम्हाला त्यांनी धरलाय. इंद्र काय करू आला तिथे, तो हा नारद जर तपस्वी झाला तर हा ऊर्ध्वर येतच होईल. आमचे गुरुजी म्हणायचे की साधक साधनेला लागल्यानंतर तो ज्या ऊर्ध्वर येतच होतो तेव्हा त्याची वीर्य ऊर्जा त्याच्या मस्तकापर्यंत येते आणि तेव्हा ते जे सहस्रार आहे ते तिरप होतं, ते तळ, आणि मग त्यातून त्या चंद्रामृताचा थेंब पडजिभेवर पडतो आणि मग 6 महिने योग्याला भूक लागत. आता याचा दुसरा परिणाम असा आहे, जेव्हा तो त्यागी बनतो, जेव्हा तो तपस्वी बनतो, गृहस्थ्याला सुद्धा ब्रह्मचारी राहण्याची आयडिया आपल्याकडे. विधीने सेवन, विषय त्यागाते समान.
आपल्याला बसल्या जागी संतांनी फॅसिलिटी आणल्यात. शास्त्राच्या पुढचं पाऊल संतांचं आहे. सांगू कोणतं? मला दुसऱ्याच्या स्त्रीला माता मानता आलं आणि मला दुसऱ्याच्या संपत्तीला माती मानता आलं तर मी घरात राहून सुद्धा ब्रह्मचारीच आहे. घरात राहून सुद्धा ब्रह्मचारी. मला परपुरुष पित्या समानच आहे ही भावना जर स्त्रीच्या मनात राहिली आणि तिच्या कामभावना पतीपुरत्या जर मर्यादित झाल्या तर ती विवाह असून सुद्धा ब्रह्मचारीच आहे ना. आणि असा कोणी तपस्वी होतो तेव्हा त्याचा पंचमहाभूतांवर कंट्रोल येतो. आणि असा पंचमहाभूतांवर कंट्रोल आला का इंद्राला राग येतो. का तो या आमच्या ऑफिसचं काम होतं, याही कशा साया दिल्या. मग 1 महिन्याचा सरपंच होऊन फायदा काय? तेवढाच असतो. आता मला काय म्हणायचं आहे, इंटरफेअर केलेलं आवडत नाही. बरोबर आहे ना. त्या गोकुळामध्ये एक शेजारीण गेली आणि ती शेजारणीला म्हणाली, अगं जरा ताक आहे का? पण ती घरातून तिची सून बाहेर आली. म्हणे, अरे तू आहेस का? म्हणे, हो, मला ताक हवं होतं. ती म्हणाली, बघते आम्ही पाहिलं आणि सांगितलं घरात ताक नाहीये. बर ठीक आहे. ती गेली, ती भांडं आणलं. लपवता येत नाही ना ते म्हणतात. ताकाला गेल्यावर काय ताकद आहे. ती गेली घेऊन भांड. रस्त्यात तिची सासू भेटली. तिने हिला विचारलं, कुठं गेले होते? ती म्हणाली, तुमच्याकडेच गेले होते. मी विचारलं, ती असेल. आता चांगलं बोल ना बाई. ती असेल ना कशाला? तुम्ही तुमच्या मुलींना जितका जीव लावता तितका जीव तुमच्या सुनांना पण लावा. का? आपल्याला ताप आल्यावर पहिला कोण देतात? पुरी सुना देतात ना. मग त्यांना स्नेह नको का? मी म्हणतो लोक कोणी कोणाशी द्वेषाने वागतातच का हा प्रश्न आहे. आम्हाला काय कळलं? आम्ही देवपूजा करतो, लय तीर्थयात्रा हिंडतो, सगळं करतो आणि वर्म विसरतो. प्रभूची लेकरे सारी दयाला सर्वही प्यारे. प्रभूची लेकरे सारे दयाला सर्वही प्यारे. साने गुरुजी थोर असे साने, त्यांचे म्हणणं आहे. मी म्हणेन हे भजन नाहीये, ही प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञा प्रत्येकाने म्हणायची असते. माझ्या मागे पहिल्यांदा माझ्या सगळ्या भगिनी म्हणतील आणि मग सगळे बांधव म्हणतील. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. जय हो. ह्याच्यात सगळं आलं. हा प्रभूची लेकरे सारी म्हणजे ह्याच्यात आपल्या नंदाशी पण आल्या, आपल्या भाऊजाशी पण आल्या. तुम्ही पण प्रतिज्ञा घेतली आता. प्रभूची सारे लेकरी. त्यामुळे आपल्या शेताला लागून ज्याचा बांध आपण कोरलाय तो पण प्रभूचाच लेकरू आहे बाबा. काही तर अख्ख्या गावचे उतारे विकून खाल्ले. किती श्रद्धांजल्या दिल्यावर वैकुंठाला जातील. बोलतो तर दणकून आपण गावाचा, भावाचा, देवाचा खाऊ नये आपण झेंडा लावतो. हे आम्ही जगलो पाहिजे. हे जगलो पाहिजे. संतांची वचन आहेत, आनंदी केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूची लेकरे सारे दयाला सर्वही प्यारे. प्रभूची लेकरे सारे दयाला सर्वही प्यारे.
तयाला सर्वही प्यारे. आपल्या नवसाचा देव नेहमी लांबचा असतो. अरे जवळचे नीट पहा. स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही मंदिरातल्या देवाची पूजा करताना ती मूर्ती माणसाने बनवली, पण तुमच्या आजूबाजूची माणसं ही देवाने बनवलेली मूर्ती आहे, त्यांच्या पूजा पण नीट करा. ती होती का? म्हणे होती. कशाला गेली होती? म्हणे ताक आणायला. मग दिला का? नाही बोलली ती, नाही घरात. चाल. मला वाटलं ती बरोबर नाही, ही देईल. तिला घरात आणलं, बस आत गेली परत बाहेर आली. ताक नाही जा. ते म्हणाले नुसती आत गेली बाहेर आली, ताक नाही जा म्हणजे? तो बघून सांगितलं का? म्हणे नाही, मला माहित होतं घरात ताक नाही. मग तुला जर ताक नाही घरात माहिती होतं, मग तेवढ्या लांबून फिरून घरात परत का आणलं? म्हणे मग ताक नाही ही कोण सांगणारी? कळलं? ताक नाही हे सांगायची ताकद नाही, ते तिनं सांगितलं म्हणजे माझ्या अखत्यारीतल्या गोष्टीवर तिचा ताबा आला. पंचमहाभूतांच्या पंचदेवता आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि ते त्या देवतांच्या अधीन आहेत. अडचण काय आहे? जो तपस्वी असतो, पंचमहाभूत त्यांचं ऐकू लागतात, आणि मग इंद्राला पोट दुखायला काही वेळच लागत नाही. तो म्हणतो की पर्जन्य आदी करून माझी सत्ता आहे ना, मग हे नवीन कोण आले वाटेकरी? हे नाही पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यांना भ्रष्ट करावं लागेल. त्यांना भ्रष्ट करायला स्वर्गातून गंधर्व अप्सरा आणल्यानंतर हा स्तवन भजनच करत राहिला. ते इंद्रादी शरण आले. नारद महाराज, आमचं काहीच चालत नाही. इंद्र निघून गेला, पण नारद कुठे थांबतो? नारद तिथून भगवान शंकराला भेटायला. बोले बाबा, तो इंद्र फेल गेला आपल्या पुढे, हरवलं मी त्याला. महादेव सगळं जाणत होते, कारण ज्या भूमीमध्ये नारद तपस्या करत होते ती तपोभूमी होती महादेवाची, आणि त्या भूमीत महादेवाने मदनाला जाळलं होतं. मदनाला तिथं जाळल्यामुळे कामाचा त्या भूमीवर प्रभाव पडला नाही, आणि हा म्हणतो माझ्या पायीच झाला, मीच हे केलं. महादेवाने सांगितलं, हे बा नारदा, मला सांगितलंय, पण निदान विष्णूला तरी सांगू नको. असं म्हटल्यानंतर वाईट वाटलं. नारद म्हणतो, महादेवाला ना आपली प्रगती बघवत नाहीये. आता सांगितलं होतं भल्याच ना. सध्या जळके स्टेटस फार भारी भेटतात बाजारात विकत. आपल्याला कोणी विचारित नसेल तर तिथे पायसं देणे, हे कुठून आणले? आणि मग ते तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय, याचं काय करायचं? साधूच्या दरबारात श्रद्धा भक्ती याला नमनाला महत्व आहे, न मानाला नमनाला महत्व आहे. महादेवाने सांगितलं, मला सांगितलं ठीक आहे, पण हे तू विष्णूला सांगू नको, नाहीतर तुझा कार्यक्रम होणार. हे ऐकल्यावर नारदानी ऐकायला पाहिजे ना. नारद तिथून निघाला, डायरेक्ट वैकुंठालाच गेला, आणि भगवान विष्णूला सांगितलं, तो कामदेव वगैरे सगळे आले होते, गंधर्व अप्सरा, पण आपण असं तपस्येला बसलो की कोणाची हिंमतच झाली नाही. आता भगवान विष्णू म्हणजे फार नटखट. सगळ्या खोडकर लीला भगवान श्री विष्णूंच्या आहेत. कृष्ण अवतारात आपण त्या सगळ्या पाहतो. काय केलं भगवंतानी? ते म्हणाले, खरंच तुम्ही अद्भुत आहात, तुम्ही अद्भुत आहात, तुम्हालाच हे जमलं. महादेव म्हणतात, आता हा अहंकाराने वाया जाईल, याचा गग्गा जिरवला पाहिजे. म्हणून नारदांच्या रस्त्यामध्ये एक नगर उभं केलं. त्या राज्याचा राजा शिलनिधी, आणि त्या शिलनिधी राजाच्या
कन्येचं स्वयंवर होतं. हा तिथे पोहोचला. आता नारद आले म्हटलं त्यांचं स्तवन पूजन सगळं सगळं झालं. पण त्या शिलनिधीच्या कन्येने नारदांना मोहिनी घातली. नारद तिथून भगवान श्री विष्णूंना भेटायला, मला ना तुम्ही तुमचं रूप द्या, म्हणजे ती कन्या मला सोडून पुढे जाणारच नाही. भगवान म्हणतात, तू तर आता म्हणत आला होता का इंद्राचा मी सगळ्यांचा गंधर्व अप्सरांचा पराभव केला. भगवान म्हणाले, ठीक आहे, तुला माझं हरिरूप प्राप्त हो. हरी या शब्दाचा एक अर्थ आहे श्री विष्णू आणि हरी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे वानर. तथास्तु. हे आले बसले, यांना फुल कॉन्फिडन्स होता आपल्या पार्लरवर का आपला मेकअप नीटच झाला. ती कन्या आली पुढे. आल्यानंतर एकेकाच्या पुढ्यातून अशी पुढे पुढे चालली आहे. नारदाच्या जवळ आल्यानंतर नारदच तिला म्हणतात, मी इतका सुंदर झालोय देवाच्या कृपेने की मला तो ओलांडून जाऊच शकत नाही. ती कन्या लागली हसायला. तिचं फिदी फिदी हसणं. बाकीचे ते राजकुमार तिथले रुद्रगण बसले होते, कारण महादेवाची लीला होती. नारदाला जागेवर आणायचं होतं. ते रुद्रगण म्हणाले, जरा आरशाच्या समोर बसा, उभे राहा, म्हणजे कळेल तुमचा मेकअप कसा केलाय तो. तुम्हाला सांगतो, ते जेव्हा हरिरूप वानर रूप पाहिलं, त्या रुद्रगणांना तर शाप दिलाच. तुम्ही मला हसलात, आचकट विचकट हास्य केलं आणि भगवान श्री विष्णूलाही जाऊन घरी जाऊन शाप शिव्या दिल्या. कोणत्या? मला वानर रूप केलंय ना, याच वानरांची तुला मदत घ्यावी लागेल. भगवान म्हणतात, बरं बंगला बांधायचंच होतं, तू प्लॅन काढून दिलास. अहो राणीची पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. हे सगळं घडल्यानंतर तिथं शिलनिधी राजा नाही, नगर नाही, काही. नारद खजील झाले. भगवान शिवानी सांगितलं की तुला ताळ्यावर आणण्याकरता माझी ही केलेली लीला होती. तिथून ते नारद भगवान श्री विष्णूंकडे आले आणि भगवान विष्णूंना विचारतात की मला उपदेश करा. मी अहंकाराने भ्रमाने चुकीचा वागलो, काय केलं पाहिजे मी? ते म्हणाले, काहीच करू नका. आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या मालिन्याला दूर करायला फक्त महादेवाची शरणागती करा. काय होईल? शिवेती नामदावाग्नी महापातक पर्वत भस्मीं भवन्नि अनायासा सत्यम सत्यम न संशय. शिव नावाच्या दावाग्नीत अशी शक्ती आहे की पातकांचे महापर्वत असले तरी अनायासे सहजच ते सगळे नष्ट होतील. म्हणून तुम्ही भगवान शिवाची उपासना करा, असं भगवान श्री विष्णूंनी मार्गदर्शन केलं. मग ते शिवतीर्थ यात्रेला निघाले. आपल्या उपास्य देवतेच्या यात्रा केल्या पाहिजे. महादेवाची यात्रा का केली पाहिजे? स्वतः महादेव यात्रा करतो. महादेव पंढरीचे वारकरी आहेत. एका कवीने त्यांची ती वारी सांगितली. दस चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे अकराजा पंचमुखास पायी, उच्चे जरी दो तयाला पंढरीस जात आहे. पंढरपूरला एक प्राणी म्हणे जायला निघाला. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, त्याला पाय 10 होते, 4 पायाने तो चालत होता. 11 डोळे होते, 5 तोंड होती आणि 2 शेपट होती. असा प्राणी तुम्ही पाहिलाय? डिस्कवरी वाल्याला डिस्कवर पण लागलं तरी सापडायचं नाही. हा प्राणी आला कुठून? महादेव निघाले होते पंढरपूरला जायला. एकटे नाही. गणपती बाप्पा म्हणाले मी पण येतो, पार्वती माता म्हणाले मी पण येतो. पंढरपूरला एकटा जाणारा माणूस आहे ना, कोणत्या तरी एसटी बिष्टीत जातो. पण फॅमिली निघाली का मग की गादी करायला तिकडं कोणाच्या पण तंबूत मुक्काम असतो. पण हे म्हटलं मग तो तिला आधी सांग, तू नको येऊ का, मग ते रूम द्यायला लागल, मग ते सगळी सोय करायला लागेल. हा एकटा महादेव बरा, एकटा जीव. असं करू नका. दिंडीला सोबतच जात जा. मला काय म्हणायचं आहे, आपण तात्पर्य ध्यानात घ्या. काय महादेव निघाले, आता सगळेच निघाले म्हटल्यानंतर
नंदीला सांगितलं तुला जायला लागेल, तुला सोबत यायला लागेल. मग आता जे चालले त्या सगळ्यांचे पाय 10 आहेत. नंदीचे 4, शंकराचे 2, किती झाले 6, पार्वतीचे 2, 8, सापाचे 2, साप नाही, मग गणपतीचे 2 ना, गणपतीचे 2, पार्वतीचे 2, महादेवाचे 2, नंदीचे 4. त्या प्राण्याला पाय किती आहेत 10. 10 चरण जयाला, पण चौपदी चालत आहे. कधी कधी असंच होतं कीर्तन, टाळकरी 50 असतात, ते माईकच्या पुढचेच बोलतात, बाकीचे तसेच. म्हणजे 10 चरण जयाला चौपदीच चालत आहे. ते मोठ्या कंटेनरचे काही वेळेस ते 2 चाकं वरच असतात, कधी गरज लागली तर ते टेकतात. तसं कारण सगळे नंदीवर बसले होते. नंदी 4 पायाने चालत होता, हे 10 पायाचे 6 पायाचे वर बसले. नयन हे 11 ज्या, त्या प्राण्याला डोळे किती होते म्हणे 11. गणपतीचे 2, पार्वतीचे 2, महादेवाचे 3. गणपतीचे, पार्वतीचे, महादेवाचे किती झाले? नंदीचे किती झाले? 8. महादेवाचे 3, नंदीचे 2, 5, पार्वतीचे 7, गणपतीचे 9. कोण राहिले? 11 डोळे, पंचमुखास पाहे, तोंड 5 आहेत. महादेव, गणपती, नंदी, पार्वती आणि तो साप. पुच्छे जरी 2 तयाला, 2 शेपटाचा प्राणी आहे. बरं एकदा पाऊस पाडणार आणि घेऊन घरी आले असते. जाऊ द्या, इति गुह्य तमम शास्त्र. मांडूळ असू द्या, असू द्या. 2 शेपटाचा प्राणी आहे ना. मग 2 शेपट कोणते? एक नंदीचं शेपूट आणि दुसरं सापाचं. असा प्राणी निघाला पंढरपूरला. सांगोला रोडकडे पद्मावतीचं तळ आहे. पार्वती म्हणाली एवढी गर्दी असते मला माहीतच नाही, कथा स्टेडियमला घेतली असती. ती पार्वती म्हणाली मी आता इथंच बसते. किती वेळा पुढे सरकायचं? सगळ्यांनी पुढे सरका, पण जे खांबाला टेकले त्यांनी नाही. सेफ मतदारसंघ सोडायचा नसतो, मग तिकटा भेटत नाही. जाऊ द्या. ती पद्मावतीच्या तिथे थांबली माता पार्वती. आतमध्ये आले महाद्वारात. पोलिसांनी अडवले. तेव्हा गाडी पुढे नेता नाही येणार. यांची गाडी म्हणजे कोण? नंदी बाबा. ते म्हणले आता कुठं लावणार, पार्किंग लय लांब आहे. ते म्हणले बघा इथंच कुठं ओळखीचं आहे का कोणी. मग महादेवाने आपल्या जुन्या कारशेड मध्ये लावली. महाद्वार चौकातून महाद्वारात येताना उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे. उजव्या बाजूला त्या महादेवात काय मारुतीच्या दारात नंदी. एरवी नंदी शंकराच्या दारात असतो, किंबहुना नंदी ज्या दारात असतो ते दार शंकराचं असतं, मशिदीचं नाही. आपल्याला काय फरक? म्हणून तर आपली काशी झाली. ज्ञान वापी मस्जिद नाही, शिवस्थळ आहे. समोरचा नंदी त्याची साक्ष आहे. मारुतीच्या पुढ्यात तो नंदी शिवानी ठेवला. पुढे आले गणपती बाप्पा म्हणतात फारच गर्दी आहे. पप्पानी बाप्पा आणून ठेवला. आणला नाही, ठेवला. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही आज शिरता तेव्हा डाव्या कोपऱ्यात गणपती बाप्पा आहे. सगळे विकेट गेले. आता फक्त कोण राहिला? गळ्यातला साप. तो साप घेऊन तिथे आल्यावर जेव्हा पांडुरंगाला पाहिलं, महादेवाला पांडुरंगाने, पांडुरंगाला महादेवाने, दोघांची उराउरी भेट झाली. गळ्यातला साप पांडुरंगाच्या मागे जाऊन राहिला आणि भगवान श्री पांडुरंगाने महादेवाला उचललं, डोक्यावर घेतलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
आपल्या तीर्थस्थानांप्रती आपल्याला प्रीती असली पाहिजे. तुम्हाला भगवान शिवाबद्दल प्रेम वृद्धिंगत व्हावं ना, मग शिवाजी. तुम्हाला पांडुरंगाबद्दल प्रेम आहे ना, पंढरीची वारी. जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा संधी मिळेल, तेव्हा पंढरपूरला जाऊन आला पाहिजे. पंढरीचा पांडुरंग संधी मिळेल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल